हाय, आज आपण बनवतो आहे कलेजी फ्राय आणि पेटा फ्राय, म्हणजे कलेजी आणि पेटा मिक्स करणार आहोत। आणि आपण ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे, तर आपण कलेजी पेटा फ्राय आपण बनवूया। सो कम। तर सगळ्यात पहिला आपण तेल गरम करत ठेवूया। आता कढई मी तापत ठेवली आहे। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण तेल पोर करूया। एक अंदाजाने तेल टाकायचे। त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, आपला घरगुती मालवणी मसाला, हे सगळं आता मी तेलामध्ये टाकणार आहे। आता हे सगळे मसाले, कढीपत्ता वगैरे मी सगळं टाकलंय। आता ह्याच्यामध्ये मी कलेजी आणि हा पेटा मिक्स आहे, तो सगळा साफ करून घेतलेला आपण तो त्याच्यामध्ये टाकू। आता मी ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे, म्हणजे मसाल्यामध्ये पूर्ण कलेजी पेटा वगैरे। त्यात ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचे, कारण का त्याला ऑलरेडी ऑइल सुटायला सुरुवात होते। तर एक 5 मिनिटं आपण झाकण मारून ठेवायचे। तर आता 5 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायची गरज नसते, कारण त्याला ऑटोमॅटिकली ते ऑइल जे असतं ना कलेजी पेटाचं ते निघतं। तर ह्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही। हे थोडं सुकू दे आणि आपण ह्याच्यामध्ये आता मीठ टाकणार आहोत। आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकतोय अंदाजाने। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि आता आपण एक लिंबू पिळणार आहोत ह्याच्यामध्ये। लिंबूने कसं एकदम ह्याच्यामध्ये टेस्ट येते। आपण फक्त एक अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये पिळून टाकायचे। आता आपला कलेजी पेटा रेडी झालाय। आता गार्निशिंग साठी वरतून हिरवा मसाला। अशा पद्धतीने हा आपला कलेजी पेटा रेडी झालाय। मग आपण सर्व करायला तुम्ही चपाती किंवा भातासोबत तुम्ही घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपला मसाला कलेजी पेटा फ्राय रेडी झालाय। आपण आता टेस्ट करूया। नक्की ट्राय करा तुम्ही आणि प्लीज मला कमेंट मध्ये कळवा।